नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक लाडक्या बहीण अंतर्गत एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. महिलांनो ज्यांची कोणाची इथं ई-के-वाय-सी अजून झालेली नसेल, लाडक्या बहिणींनो त्यांची ई-के-वाय-सी करिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत इथं शेवटची दिनांक असणार आहे. त्याच्याबद्दल हा जी-आर आलेला आहे इथं 11 डिसेंबर 2025 ला, की ज्यांचे कोणाचे इथं ई-के-वाय-सी झालेलं नसेल, आधार ऑथरायझेशन झालेलं नसेल, त्यांच्यासाठी तर अपडेट आलेली आहे. खूप मोठी अपडेट आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता लाडक्या बहिणींनो हा जो जी-आर आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथरायझेशन करण्याबाबतचा हा जी-आर आहे. महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाकडून दिनांक 11 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथरायझेशन करण्याकरिता ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक दिनांक 18/11/2025 व 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे व महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत, म्हणजे वडील पण नाहीये, पती पण नाहीये किंवा घटस्फोट झालेला आहे म्हणजे फारकती झालेली आहे, त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई-के-वाय-सी करावे. ओके. त्यानंतर त्यांनी त्यांनी त्यांचे पती किंवा अथवा वडील यांचे अधिकृत आपल्याला मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाने आदेशाद्वारे सत्यप्रत आपल्याला लागणार आहेत. ओके. म्हणजे तुमच्याकडे आता तुमचे वडील वारलेले असेल किंवा तुमचे मिस्टर सोबत राहत नसेल, तुम्ही कोर्टात काही केस टाकली असेल, त्याचं इथं न्यायालयाचं प्रमाणपत्र तर सत्यप्रत लागेल किंवा घटस्फोटाचा दाखला लागेल म्हणजे फाळकतीचं प्रमाणपत्र. आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता अंगणवाडी सेविकाकडे आपल्याला 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करायची आहे. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. तथापि लाभार्थी महिलांना लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर ही के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे. तुमची स्वतःची आपल्याला संपूर्ण जी हेल्पलाईन नंबर ही वेबसाईटवरून आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला वेबसाईट मी ओपन करून दाखवलेली आहे. या वेबसाईटवरून आपल्याला ही के-वाय-सी करायची आहे. ओके. आता डबल एकदा परत आपल्या मुद्द्याकडे वळूया. हां. त्यानंतर आता इथे ई-के-वाय-सी बद्दल तुम्हाला सांगितलेली आहे, पोर्टलबद्दल आपल्याला अंतिम करायची आहे. सदर योजनेतील आपल्याला ज्या पात्र लाभार्थ्यांची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना पुन्हा योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी, वन टाईम एडिट ऑप्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेची वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर तुमचं चुकून काही नाव मिस्टेक झालेलं असेल, के-वाय-सीमध्ये काही झालेलं असेल, नंबर अपडेट करायचा राहिला असेल किंवा काही झालेलं असेल, तर तुम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे, की तुम्ही एकदा एडिट करू शकता फॉर्म. ओके. त्याच्यात अपडेट पण आलेली आहे. तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन पण आलेली आहे. ओके. आता शासन परिपत्रक दिलेले आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांचे महिलेचे व वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थ्यांची महिलांचे स्वतःचे के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश असलेले सत्यप्रत आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी. ही ऑफलाईन पद्धत करण्यात येणार आहे. आणि तसेच तर तुमच्या योजनेअंतर्गत वेब पोर्टल आपल्याला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. अंतिम केलेली असेल, वेब पोर्टलवर आपल्याला आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पात्र महिलांची योजने वेब पोर्टलवर भेट देऊन ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी. ओके. जर की तुमच्याला सदर योजनेत ज्या पात्र लाभार्थ्यांची महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, पण त्यांच्याकडून काही पर्यायी करताना काही चुका झालेल्या असतील, अशा लाभार्थ्यांना वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी अंतिम अशी सुवर्ण संधी देण्यात येणार आहे. वन टाईम एडिट ऑप्शन देण्यात येणार आहे 31/12/2025 पर्यंत. तर तुम्हाला हा 31/12/2025 पर्यंत एडिट ऑप्शन पण आलेले आहे. ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे 31 तारखेपासून. सदर ही शेवटची
सदर संधी ही शेवटची असणार आहे. त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही व पर्याय उपलब्ध होणार नाही याची काळजीपूर्वक आपल्याला वाचून घ्यायचं आहे. ओके. काळजी घ्यायची आहे. विभाग आणि क्षेत्रीय यंत्रणेच्या ई-के-वाय-सी प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करावे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला इथं अजून पण 31/12/2025 टाईम आहे आणि तुम्हाला काही चुकलं असेल तुमचा फॉर्म वगैरे तर तुम्ही वन टाईम एडिट करू शकता. म्हणजे तुम्ही इथं चुका दुरुस्ती करू शकता एकदा अजून. ओके. सुवर्ण संधी आहे. त्याची अपडेट वगैरे याच्यात आलेली आहे. 31/12/2025 पर्यंत आपल्याला ई-के-वाय-सी पण करा. काही चुका झाल्या असेल त्या पण करून घ्या. दिनांक 11 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. ओके. तुमच्यासाठी ही अपडेट मी घेऊन आलेलो होतो. संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. जर की तुम्हाला हा पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल तर Telegram चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. ज्यांची कोणाची दुरुस्ती करायची असेल, ई-के-वाय-सी करायची असेल, डॉक्युमेंट कोणते लागतात ते पण मी सांगितलेले आहे. ओके. त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल नवीन झाल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन योजना व अपडेट्स वगैरे घेऊन असतो. अशाच योजना व अपडेटसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.